एकदा एका हिरव्यागार जंगलात मिठू नावाचा एक छोटासा ससा राहत होता. मिठू खूपच गोड, चंचल आणि कायम प्रश्न विचारणारा होता. हे आभाळ इतकं निळं का असतं? पाऊस ढगातूनच का येतो? असे अनेक प्रश्न तो आपल्या आईला विचारायचा. एक दिवस जोरात पाऊस पडत होता. सगळीकडे चिखल, हिरवी झाडे, टपटप पडणारे पावसाचे थेंब. मिठू खूप आनंदात होता. तो उड्या मारत बाहेर पडला. तेवढ्यात त्याला जंगलाच्या कडेला एक चमकणारा रंगीत दगड दिसला. अरे वा, हा दगड तर इंद्रधनुष्यासारखा चमकतोय. मिठूने तो दगड उचलला आणि अचानक दगडातून एक छोटासा परीसारखा प्राणी बाहेर आला. नमस्कार मिठू. मिठू घाबरला पण उत्सुकतेने म्हणाला, तू कोण आहेस? ती हसून म्हणाली, मी रुबी परी आहे. तुला हा जादूचा दगड सापडला आहे म्हणून मी आली आहे. रुबी परी म्हणाली, हा दगड एकच इच्छा पूर्ण करतो, पण ती इच्छा चांगली असली पाहिजे. मिठू विचारात पडला. मी मोठं घर मागू की गाजरं मागू? तो विचार करतच होता. तेवढ्यात त्याला जंगलातल्या प्राण्यांची आठवण झाली. पावसामुळे लहान चिमुकले चिमण्या भिजल्या होत्या, हरिणांना चालायला त्रास होत होता आणि खारुताईचं घर पाण्यात गेलं होतं. मिठूने ठामपणे म्हटलं, मला अशी इच्छा करायची आहे की माझ्या सगळ्या मित्रांसाठी सुरक्षित घर तयार व्हावं. रुबी परीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. खूप सुंदर इच्छा आहे ही. जादू झाली. क्षणात जंगलात मजबूत झाडांची घरं तयार झाली. पावसापासून वाचण्यासाठी